नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. राजश्री शाहू पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पन्नालाल सुराणा. ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांना 2024 साठी राजश्री शाहू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात ही 1984 साली करण्यात आली होती आणि यंदाचं या पुरस्काराचं 38वा वर्ष आहे. या पुरस्काराचं वितरण 26 जून रोजी केलं जातं बघा. 26 जून हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो. या पुरस्काराचं स्वरूप आहे 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 2023 साठी राजश्री शाहू पुरस्कार देण्यात आलेला होता डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना. 2023 साठी पहिला लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांना. तर आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा राजश्री शाहू साहित्य पुरस्कार 2024 देण्यात आलेला डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांना. प्रश्न क्रमांक 2. ग्लोबल पीस इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक डॅश डॅश वा आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 116वा. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसद्वारे हा ग्लोबल पीस इंडेक्स जाहीर करण्यात येतो बघा. आणि हा जो 2024चा ग्लोबल पीस इंडेक्स प्रकाशित करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये एकूण 163 देशांचा अभ्यास करण्यात आलेला होता आणि या 163 देशांचा अभ्यास करून हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या ग्लोबल पीस इंडेक्स 2024 नुसार सर्वात शांत देश ठरलेला आहे आइसलँड, तर सर्वात अशांत देश ठरलेला आहे येमेन. या ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये येमेन हा जो देश आहे तर हा सर्वात शेवटी म्हणजे 163व्या क्रमांकावरती आलेला आहे. 2023 साली आपल्या भारताचा या ग्लोबल पीस इंडेक्समध्ये 126वा क्रमांक होता आणि तर 2024 मध्ये कितवा आहे 116वा. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 3. बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मासिक मानधन जाहीर केले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम. बालविवाह रोखण्यासाठी आसाम राज्याने नुकतंच निजुत मोहिना योजना सुरू केली आहे बघा. ही जी निजुत मोहिना योजना आहे तर या योजनेअंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक 1,000 रुपये इतकं मानधन मिळणार आहे. पदवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेअंतर्गत मासिक 1,250 रुपये इतकं मानधन मिळणार आहे आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मासिक 2,500 रुपये इतकं मानधन मिळणार आहे बघा. या ठिकाणी चुकून 25,000 झालेलं आहे. किती मानधन मिळणार आहे तर 2,500 रुपये. म्हणजे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर मुलींच्या लग्नाला उशीर करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. प्रश्न क्रमांक 4. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने नुकतंच मनुईर काथू मनुयर कुप्पम योजना सुरू केली. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी नुकतंच तामिळनाडू राज्याने मनुयर काथू आणि मनुयर कोप्पम ही योजना सुरू केलेली आहे. तामिळनाडू राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली आहे. सध्या तामिळनाडू राज्यामध्ये जिल्हे आहेत 38. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन, तर राज्यपाल आहेत R.N. रवी. तामिळनाडू राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 39 आणि राज्यसभा सीट आहेत 18. प्रश्न क्रमांक 5. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रधान सचिवपदी डॅश डॅश यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 प्रमोद कुमार मिश्रा किंवा यांनाच आपण काय म्हणतो P.K. मिश्रा. आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या प्रधान सचिवपदी पुनर्नियुक्ती कोणाची करण्यात आली आहे P.K. मिश्रा यांची. P.K. मिश्रा जे आहेत तर 1971 बॅचचे ओडिशा कॅडरचे ते IPS अधिकारी आहेत आणि 2019 साली ते पहिल्यांदा पंतप्रधानाचे सचिव बनलेले होते. 1973 मध्ये इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा सचिव हे पद निर्माण केलं होतं बघा आणि त्यांनी त्यावेळेस 1973 मध्ये पहिले प्रधान सचिव म्हणून P.N. हक्सर यांची नियुक्ती केलेली होती. P.K. मिश्रा जे आहेत ते सध्या आपल्या देशाचे 13वे प्रधान सचिव आहेत. कितव्या क्रमांकाचे आहेत ते तर 13वे प्रधान सचिव आहेत. आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत अजित डोवाल, तर यांची देखील नुकतंच आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 6. युरो वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचे आयोजन डॅश डॅश ह्या देशात करण्यात आले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी. फिफा वर्ल्ड कप नंतर सर्वात प्रसिद्ध असलेली ही फुटबॉल स्पर्धा आहे बघा. कोणती? युरो वर्ल्ड कप स्पर्धा. कशा संबंधित आहे किंवा कोणत्या खेळा संबंधित आहे? तर फुटबॉल संबंधित स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचं 2024चं जे आयोजन आहे तर ते जर्मनी या देशामध्ये करण्यात आलेलं आहे 15 जून ते 15 जुलै 2024 दरम्यान. या स्पर्धेमध्ये एकूण सहभागी संघ असणार आहेत 24. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 22व्या क्रमांकाचा जो फिफा फुटबॉल विश्वकप होता 2022चा तर तो कतार या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि याचं विजेतेपद पटकावलेलं होतं अर्जेंटिना या देशाने. फिफा फुटबॉल विश्वकप जो होणार आहे 2026 साली तर तो कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 2023चा 9व्या क्रमांकाचा महिला फिफा विश्वकप जो आहे तर तो ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि याचं विजेतेपद हे स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने पटकावलेलं होतं. तर उपविजेतेपद हे इंग्लंडच्या महिला फुटबॉल संघाने पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. G7 शिखर परिषद 2024 डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अपुलिया, इटली. 2024चं G7 शिखर परिषदेचं अध्यक्षपद हे इटली या देशाकडे आहे बघा. आणि 2024ची G7 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? इटलीमधील अपुलिया या ठिकाणी. G7ची स्थापना करण्यात आली 1975 साली. G7चे सदस्य देश किती आहेत? तर 7. जर्मनी, फ्रान्स, जपान, UK, इटली, कॅनडा आणि अमेरिका हे 7 देश G7चे सदस्य देश म्हणून ओळखले जातात. 2023 साली G7 शिखर परिषद जी आहे तर ती जपान या देशामधील हिरोशिमा या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि या G7 परिषदेला आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत तर यांनी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, आपला भारत जो आहे तर तो G7 गटाचा सदस्य नाही. मात्र आपला भारत G7 गटाचा सदस्य नसला तरी जपानच्या पंतप्रधान जे होते फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून आपल्या भारताने या G7 शिखर परिषदेला हजेरी लावली 2023च्या आणि त्यामध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये COP28 हवामान परिषद जी आहे 2023ची तर तिचं आयोजन UAE मधील अबुधाबी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि जागतिक हिपॅटायटिस परिषद 2024चं आयोजन पोर्तुगालमधील लिस्बन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 देविदास सौदागर. नुकतंच 2024साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत बघा. आणि त्यामध्ये आपल्या मराठी भाषेसाठी युवा साहित्य पुरस्कार जो आहे 2024साठीचा तर तो देविदास सौदागर यांना जाहीर करण्यात आलेला आहे. देविदास सौदागर यांच्या उत्सवन या साहित्यासाठी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कोणत्या साहित्यासाठी? उत्सवन या साहित्यासाठी. त्यानंतर 2024चा बाल साहित्य पुरस्कार जो आहे तर तो पुरस्कार भारत सासने यांना जाहीर करण्यात आलेला आहे. भारत सासने यांच्या समसेर आणि भूत बंगला या साहित्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. 2023चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार आहे तर तो विशाखा विश्वनाथ यांना देण्यात आलेला होता बघा. 2023साठी युवा साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता? विशाखा विश्वनाथ यांना. आणि 2024मध्ये आता नुकतंच युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? देविदास सौदागर यांना. 2023चा बाल साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तर तो एकनाथ आवाड यांना देण्यात आलेला होता. एकनाथ आवाड यांच्या छंददेही आनंद या कविता संग्रहासाठी 2023चा हा बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता. आणि 2023चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला जाहीर झालेला होता. मराठीसाठी पहिला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला होता लक्ष्मण शास्त्री जोशी यांना. प्रश्न क्रमांक 9. मंगळ ग्रहावरील 3 विवरांना डॅश डॅश अशी नावे देण्यात आली आहेत. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. अहमदाबाद या ठिकाणच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेने नुकतंच ही 3 नावे दिलेली आहेत बघा. कोणती 3 नावे दिलेली आहेत? देवेंद्रलाल, मुर्सून आणि हिल्सा हे 3 नावे 3 विवरांना देण्यात आले आहेत मंगळ ग्रहावरील. विवर म्हणजे काय? त्यांना खड्डे म्हटलं जातं. आता हे जे 3 नावे देण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये देवेंद्रलाल जे आहेत तर हे प्रसिद्ध कॉस्मिक किरण भौतिकशास्त्रज्ञ आहेत आपल्या भारताचे आणि यांच्या नावावरूनच मंगळ ग्रहावरील एक विवराला एक नाव देण्यात आलेलं आहे. कोणाचं? देवेंद्रलाल यांचं. त्यानंतर मंगळ ग्रहावरील विवरांना एक मुर्सन असं नाव देण्यात आलेलं आहे. मुर्सन हे उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध शहर आहे आणि त्या शहराच्या नावावरूनच हे मुर्सन नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या विवराला नाव देण्यात आलेलं आहे हिल्सा. हिल्सा हे बिहार राज्यामधील शहर आहे
आणि या शहराच्या नावावरूनच हिल्सा हे नाव मंगळ ग्रहावरील एका विवराला देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. जागतिक रक्तदान दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे 14 जून. 14 जून हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. 2024ला जो आपण जागतिक रक्तदान दिन साजरा केला आहे 14 जून रोजी, तर त्या दिवसाची थीम होती 20 इयर्स ऑफ सेलिब्रेटिंग गिव्हिंग थँक यू ब्लड डोनर्स. जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे 2004 सालापासून. आता 14 जून असा हा दिवस आपण काय जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करतो, कारण 14 जून 1886 रोजी कार्ल लँडस्टीनर यांचा जन्म झालेला होता आणि यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे आणि त्यासाठी त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं होतं. आणि म्हणूनच कार्ल लँडस्टीनर यांचा जो जन्मदिवस आहे 14 जून, तर तो आपण जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करतो. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये 12 जून हा जो दिवस आहे तर हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो 2002 सालापासून. आणि 11 जून हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय खेळ दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 11. दक्षिण आफ्रिका देशाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सिरिल रामाफोसा. दक्षिण आफ्रिका देशाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड कोणाची करण्यात आली आहे? सिरिल रामाफोसा यांची. म्हणजे सिरिल रामाफोसा जे आहेत ते दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिका देशाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. दक्षिण आफ्रिका देशाची राजधानी आहे प्रिटोरिया. मात्र दक्षिण आफ्रिका देशातील सर्वात मोठं शहर आहे जोहान्सबर्ग आणि दक्षिण आफ्रिका देशाचं राष्ट्रीय चलन आहे रँड. दक्षिण आफ्रिका देशामध्ये प्रधानमंत्री हे जे पद आहे तर ते 1984 साली रद्द करण्यात आले आहे आणि प्रधानमंत्र्यांचे जेवढे काही कार्य आणि अधिकारी असतात तर ते अध्यक्षाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये आइसलँड या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत हल्ला टॉमस डॉटीर. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत नुकतंच क्लाउडिया सिएनबाम आणि स्लोवाकिया देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत पीटर पेलिग्रिनी. प्रश्न क्रमांक 12. डॅश डॅश हे चंद्रयान 1 मिशनचे संचालक होते ज्यांचं नुकतंच निधन झाले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीनिवास हेगडे. चंद्रयान 1 मिशनचे संचालक जे होते प्रकल्प संचालक श्रीनिवास हेगडे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. श्रीनिवास हेगडे जे आहेत 1978 पासून ते 2014 पर्यंत इस्रोमध्ये होते बघा आणि त्यांनी चंद्रयान 1 मोहिमेचं प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिलेलं आहे. चंद्रयान 1 मोहीम जी आहे तर ती 22 ऑक्टोबर 2008 रोजी लॉन्च करण्यात आली होती आणि या चंद्रयान 1 मोहिमेने चंद्रावरती पाण्याचे रेणू शोधलेले होते. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये चंद्रयान 2चे मिशन डायरेक्टर म्हणजेच प्रकल्प संचालक होते मुथैया वनिता. चंद्रयान 2 मिशन जे आहे तर ते 22 जुलै 2008 रोजी लॉन्च करण्यात आलेलं होतं. त्यानंतर चंद्रयान 3 मिशनचे डायरेक्टर म्हणजेच प्रकल्प संचालक आहेत पी विरामुत्तुवेलू आणि चंद्रयान 3 मिशन जे आहे तर ते 14 जुलै 2023 रोजी लॉन्च करण्यात आलेलं आहे. मंगळयान मोहिमेचे मिशन डायरेक्टर होते सुबिया अरुणन. मंगळयान मोहीम जी आहे तर ती 5 नोव्हेंबर 2013 साली लॉन्च करण्यात आलेली होती आणि नुकतंच आदित्य L1 मिशन जे लॉन्च करण्यात आले तर त्या मिशनचे डायरेक्टर आहेत निगार शाजी. आदित्य L1 मोहीम जी आहे तर ती 2 सप्टेंबर 2023 रोजी लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. देशाचे 30वे नवीन लष्कर प्रमुख डॅश डॅश हे बनणार आहेत. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न काय आहे? आपल्या देशाचे नवीन 30व्या क्रमांकाचे जे लष्कर प्रमुख बनणार आहेत किंवा भूदल प्रमुख जे बनणार आहेत तर त्यांचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. आणि तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि GKच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.